अंबरनाथ शहराचे मुख्य अधिकारी नगरपालिकेचे हे नगरपालिकेत कधी नसतातच, म्हणजे आम्हीच नाही तर अनेक शहरातनं आज तो त्या ठिकाणी आवाज यायला लागला आहे। या 5 वर्किंग डेमधनं कधी कधी पूर्ण हफ्ता त्या ठिकाणी मुख्य अधिकारी नसतात आणि आलेसुद्धा तर त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं योग्य काम होत नाही आहे। आज 12 मार्चला मंजूर झालेले कामंसुद्धा आज त्या ठिकाणी टेंडरिंग होऊन त्यांचे वर्क ऑर्डर कोणत्याच प्रकारे आले नाही। आज नालेसफाईचे विषय असतील, पॅचवर्कचे विषय असतील, पावसाच्या पूर्वीची तयारीचे विषय असतील, तर अनेक विषय त्या ठिकाणी प्रलंबित आहे आणि हे सर्व काही असताना अंबरनाथ मुख्य अधिकारी त्या ठिकाणी कुठंच दिसत नाही। आम्हाला ह्या कोणत्या शहराची समस्याचं निवारण करत असताना कुठंच त्या ठिकाणी दिसत नाही। शांत ह्या सर्व गोष्टीला कंटाळून आज आम्ही अंबरनाथ नगर परिषदचे मुख्य नगराध्यक्ष ताईंना या ठिकाणी भेटलो। त्यांना संपूर्ण आमच्या व्यथा त्या ठिकाणी सांगितल्या की समाजात आज तिकडे वावरत असताना, वॉर्डात जात असताना अनेक समस्या त्या ठिकाणी आहेत आणि हे सर्व काही असताना जर का अशी मुख्य अधिकारी या पालिकेला लाभले असतील की त्यांना कोणत्याच प्रकारचं या शहराशी घेणं देणं नाही, या पालिकेशी घेणं देणं नाही, कुठंतरी आम्ही सर्वच मिळून एक त्या ठिकाणी मागणी करतोय की ह्या ठिकाणी फुल टाईम मुख्य अधिकारी अंबरनाथ शहराला मिळाले पाहिजे। आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी नगराध्यक्षांना विनंती केली आहे की ह्या गोष्टीवर लवकरात लवकर तोडगा काढा, कारण ह्या मुख्य अधिकाऱ्यांकडनं काम होणं आता त्या ठिकाणी शक्य होत नाही असं त्या ठिकाणी आम्हाला लक्षात आलं आहे। आम्ही आज आमच्या ज्या व्यथा आहेत, म्हणजे आमच्या ज्या वार्डामध्ये ज्या गोष्टी आता घडतात आहेत, त्या आम्ही सगळ्या नगरसेवक आम्ही इकडे मॅडमला भेटायला आलो। आमची एकच मागणी होती का जे मुख्य अधिकारी ते इथे मिस्टर इंडियाच्या घड्याळ घालून जे गायब झालेत ते इथे नकोच। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।